नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरव पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, गणपतीचे 4 दिवस कधीच निघून गेलेत आणि आज गौरी विसर्जन आहे। तर आपल्या गावातल्या सगळ्या गणपतीचं विसर्जन गौरी विसर्जना दिवशीच असतं। सो आज गणपती विसर्जन आहे। तर आपण आलोय सड्यावरती कुड्याची पानं आणायला। तर बाप्पाला आपल्या शिदोरीसाठी कुड्याची पानं लागतील आणि उत्तर पूजेसाठी दुर्वा पण लागतील। सो वरती सड्यावरती चालू आहे, दुर्वा पण काढूया आणि पानं पण नेऊया। आणि थोडासा पाऊस बरा आहे आज, संध्याकाळपर्यंत पडायला नको कारण आपल्याला व्हाळात जायचंय आणि रस्ता थोडासा खराब आहे, घाटी बुळबुळीत झाली असेल। सो पाऊस नसेल तर एकदम जरा बरं पडेल। आणि सड्यावरती आलोय ना, तर भात वगैरे पोसवलीत, आता केसरं आलीत भाताला, दाखवतो थांबा। ही एवढी गँग ना फक्त पानानुक आली आहे। रोशन आहे, गिरीश आहे आणि जयू आहे। तर इकडे आता भात शेती ना पोसवली सगळी, बहुतेक केसर आलीत पण आता तशी आलीत, हे बघा। तर इकडे ना दुर्वा बघूया, मला दुर्वा हवीत। हे फटाफट 21 दुर्वा काढा जरा। गिरीश म्हणता दुर्वा काढीन मी, पण अजून दिसले नाहीत। हे बघा, वरील पण कंस आलीत, नाचणे असते ना सेम, ही बघा। आणि ह्यांना ना दुर्वा सापडत नाहीत, ही बघा, ही ह्याच्यामध्ये दुर्वा आहेत बरीच, फक्त ना हे शोधित नाहीत की जेवण कंटाळ आलो दुपारचा, काय माहित नाही। डोळे चांगले नाहीत। आणि मित्रांनो ना, आज पण आपल्याला कॅमेरामॅनची गरज लागेलच, कोणाकडे तरी देऊ नंतर, कारण मी गणपती घेतला ना त्याच्यानंतर कोणाला तरी शूट करायला द्यायला लागेल, बघू ते नंतर। आणि एवढं गरम होतंय ना, पण आज घाबरणार नाही किती गरम झाला तरी, आपल्या गरमच हवाय आज, पाऊस नाही पाहिजे। हे बघा, दुर्वा काढलीत आणि दुर्वासाठीच आपण वरती आलो होतो। पहिली गोष्ट, कुड्याची पानं आपल्याला खालती भेटली असती, तिकडे खालती काढूया तिकडे जाऊन। तर हे बघा, जमीन एकदम साफ केले, ह्याला खळं बोलतात। खळं मीन्स अंगण, अंगणाला कोकणात बोलतात खळं। तर हे भात जोडण्यासाठी आता ना सारवतील वगैरे मस्तपैकी। हा बघा, हा इकडे कुडा आहे, तर इथे मोठा आहे, ह्याची पानं खूप भारी आहेत। तर हा कुडा, ह्याला शेंगा पण धरतात, भाजी खातात शेंगाची, मी खाली नाही कधी। आणि औषधी असते, कडू असते पण, आणि कुड्याचं पाळ पण औषधी असतं, म्हणजे कुडा ही वनस्पतीच औषधी असते। गिरीश, तुका माहिती आहे कुड्याचा पाळ कशा का औषधी येतात सांग? अरे लहानपणी पोटात गोग लागला की आपल्या घरचे काय द्यायचे, कुड्याचा पाळ उजळून। रोशन काढ जरा चढवून ह्याच्यावर। तर ही कुड्याची पानं, ह्याच्यामध्ये ना आपण शिदोरी बांधतो। तर घरी गेल्यावरती दाखवतो शिदोरी तुम्हाला, म्हणजे काय ना काही कडधान्य वगैरे असेल ते बांधतात। 7 पुड्या बांधायच्या, म्हणजे 7 प्रकारचं कडधान्य बांधायचं। चला मित्रांनो, पानं वगैरे काढलीत, तर आता घरी जाऊया, शिदोरी वगैरे बांधूया, त्याच्यानंतर पूजा वगैरे करूया। ही बघा, ही आपण आणलेली कुड्याची पानं। तर काहीकडे केळीची पण वापरतात, तर आई ना शिदोरी बांधते आपल्या गणपती बाप्पासाठी। तर इकडे कडधान्य घेतलंय, म्हणजे की साखर आहे, वाटाणे आहेत, डाळ आहे, तांदूळ, ही पण डाळ आहे, चणे, कापूर, धूप आणि हे खोबरं आहे। तर छोट्या छोट्या अशा पुड्या बांधायच्या पानामध्ये। आणि बांधण्यासाठी घेतली सुतळ। धरू का बोट? नको। ओके, एक धान्य झालंय। धान्य मीन्स काय होतं यात? साखर। साखर होती, खोबरं, हे खोबरं आहे।
शिदोरी आपली बांधून पूर्ण झाली. 7 प्रकारचं कडधान्य आणि कापूर धूप वगैरे बांधलं आहे. तर 7 पोळ्या बांधल्यात पानामध्ये. हा इकडे जयू आला. जयू झाली तयारी? झाली. मी पण आता तेच बांधलं, फळं बिळं कापली. काय म्हणतोस, पूजा केलीस? पूजा नाही. तर 3 वाजायला आलेत आत्ता आणि थोड्या वेळाने आपण आता उत्तर पूजा वगैरे करूया. 4 वाजता आपल्याला गणपती बाहेर काढायचे आहेत. तर इकडे आपला गणपती बाप्पा. तर आता ना उत्तर पूजा करूया आपल्या बाप्पाची आणि इकडे उतरूया. त्याच्यानंतर मग आपण पुढचे गणपती आणायला जाऊ. मग भावेश इकडे ना प्रसादी करतोय नारळाची. ओ भावेश आहे गणपती बाप्पा मोरया. खोबरा काढता आणि त्याका आम्ही चांगली डिश दिलो पुढ्यात, पण तू पानावरती ठेवताय काढून. इकडे आपला विनायक भाऊ आलेला आहे. बरोबर आहे. नाद थोडा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. तर आपण जी रानफुलं बांधली होती ना मंडपीला, ती आता त्याची घोस आता कापूया. अर्धे ठेवून द्यायचे मंडपीला आणि अर्धे विसर्जनाच्या वेळी वाळत सोडायचे. आणि असं आवाज येऊ लागलो ना ढोलाचो बिलाचो की जरा घाई होता. मग आपल्या की दुसरी गँग. हा, गँग कुठली आहे ती कळत नाही. 2-4 ठेव फक्त. तर भावेशकडे दिले कॉन्ट्रॅक्ट घोस कापायचा. आणि भावेशचा पण गणपती आता उतरायला जाऊया आपण. गिरीशान टोल लावला ना, पण बरोबर लावला का माहित नाही. माझं पण तसं लावला वाकड. म्हणजे टोल लावल्यावर लुक भारीच येता ना. होय, म्हणजे भारी. हो बघा कसलो भारी दिसोक लागलो. ना भारी आलं. हो, आमचं रोशन आहे, तो गिरीश आहे. तर चला खाली जाऊया आपण. या बघा, ह्या असा भावेशाकडे येऊ नको. डॉबरमॅन लगेच वाव वाव करतो. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. चला मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. पुढचे गणपती वगैरे घेऊन येऊया. कसं माहिती आहे, रोशनचं घर वगैरे पुढे आहे खूप आणि आपण जवळ राहतो हाळाच्या थोडंसं. तर चला. तर मंडळी थोडी थोडी जमा होते आपली, म्हणजे बहुतेक जमा झाली. भावेश चला. वाजवते ना ती पण आपलीच गँग आहे.
मित्रांनो आता आपले गणपती घेऊन येऊया. हो बघा आलो आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढल्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या. इकडे आपला गणपतीचा मांड आहे आणि इथे आता सार्वत्रिक आरती करतात आणि त्याच्यानंतर मग इकडे विसर्जन. चंदनाची रोटी कुमकुम केशोरा हिरे जाडीत मोकट शोभा तो बारा रुंजुन करणो पुरे चरणी गा. जय देव जय देव. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव. लवकर या. गणपती बाप्पा मोरया.
चला मित्रांनो, गणपती विसर्जन झालेलं आहे. हो बघा, भावेशांना हातातनं त्रिओ घेतला ना, कारण पाठ आपला अगोदरच घेऊन गेले. तरी बघा ही सगळी मंडळी आपली सामान घेऊन आता रिटर्न चालले. बाळू आहे, बाळू प्रसाद नाही आणले, मागा वाटतं इथे घेऊ लागत जरा सगळ्यांच्या हातातली. तरी नाही. तर मित्रांनो 6:30 वाजलेत आणि आपण 6 वाजता आलो गणपती विसर्जन करून. पाऊस तर पडलाच नाही आज, सो एकदम मस्तपैकी विसर्जन दिलं करायला आरामात. आणि यावर्षी ना फक्त 4 दिवस गणपती होते, 5व्या दिवशी गणपती गेले. तर 4 दिवस लगेचच निघून गेले. तर आता पुढल्या वर्षीची वाट बघत बसायची परत. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.